की जो मध्यमवर्गीय आहे त्याला खरंच काय पडलेली आहे का? असं खूप बिलकुल नाही वेळेला पडलेली. पडलेली आहे. बिलकुल नाही पडलेली. आणि सगळ्यात म्हणजे समाजाचं सगळ्यात जास्त नुकसान जेव्हा मध्यमवर्ग निष्क्रिय होतो हम्म. तेव्हा होतं. आपण जगाच्या इतिहासामध्ये कोणताही देश आणि कोणत्याही चळवळी आपण काढून जर बघितल्या तर त्या चळवळी मध्यम वर्गात जन्मलेल्यांच्यातनं निर्माण झाल्या आहेत आणि त्या वाढलेल्या आहेत. एक्झॅक्टली. आपण महाराष्ट्राचं देशाचं उदाहरण घेऊ. सगळ्या आज चळवळींची काय स्थिती आहे? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की जो मध्यम वर्ग ज्याचा विवेकावर विश्वास होता, ज्याचा जागा होता, ज्याला काहीतरी समाजाचं भलं व्हावं, जो मध्यम वर्गात आलेला होता तो गरीब वर्गातनंच मध्यम वर्गात आलेला होता. आज असं झालंय की मोठ्या प्रमाणामध्ये पोस्ट ग्लोबलायझेशन, मोठ्या प्रमाणामध्ये मध्यम वर्ग निर्माण झाला, मोठ्या प्रमाणात वाढला, पसरला, पण त्यांचा हा जो विवेक होता तो नाही राहिला जागेवर. आणि त्यामुळं चळवळींच्या बद्दल मध्यम वर्गामध्ये कुठेही आपण गेलो, चळवळींबद्दल काय भावना असते त्यांची? अत्यंत तुच्छतेची. त्याची भावना असते. काय चाललंय? मध्यम वर्गांना म्हणजे चळवळी सगळ्या त्याचं नेतृत्व मध्यम वर्गानं दिलं, त्या वाढायला मध्यम वर्गानं सहाय्य केलं. आज असं आहे की त्या चळवळींकडे अत्यंत तुच्छतेनं बघितलं जातं, त्यांना सपोर्ट करायला तयार होत नाहीत. आणि म्हणजे शेवटी असं आहे की शेवटी सगळी धुरा जी आहे ती जे खूप श्रीमंत आहेत त्यांना काही पडलेलं नाहीये. त्यांना फक्त पैसा हा त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. त्यामुळे ते पैशाच्या मागे लागतात आणि ते लागत आलेले आहेत. म्हणजे शेकडो पिढ्यानपिढ्याचं हेच चित्र आहे. त्यांना काही पडलेलं नाहीये. जे गरीब आहेत त्यांना 2 वेळच्या खाण्याचीच भ्रांत आहे. खरंय. त्यांना काय म्हणजे ते कितीही त्यांना वाटलं आतून तरी ते ना उद्रेक, बंड काही करू शकत नाहीत. ते कारण ते परिस्थितीनेच त्यांना अशा अवस्थेत ठेवलेलं आहे. त्यातल्या त्यात ज्याला स्कोप आहे तो मध्यम वर्ग आहे. पण जर मध्यम वर्ग झोपून गेला तर मग समाजाचं जे तारू आहे, ज्यांच्या हातात ॲक्च्युअली खऱ्या अर्थानं आहे, तो वर्ग झोपल्यानंतर ते कुठंतरी जाणार आणि हेलकावणार, कुठंतरी जाऊन फुटणार, हे अपेक्षित आहे.